अनुषंगाने आज आम्ही तुम्हालाही प्रश्न विचारलेला होता आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलात, बऱ्याच प्रतिक्रिया दिल्यात. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूयात मीडिया सेंटरवर. एक्सपोर्ट्सवरनं शेख जब्बार यांची प्रतिक्रिया आहे. राज ठाकरेंची गरज सर्व पक्षांना असते आणि हे वेळोवेळी दिसूनही आलंय. त्यांनी ज्यांना पाठिंबा दिला ते सत्तेत बसले. दोन्ही ठाकरे भावांनी एकत्र यावं ही काळाची गरज आहे. एक्सपोर्ट्सवरची पुढची प्रतिक्रिया श्याम यांची आहे. राज ठाकरे महाविकास आघाडीत येणं ही उद्धव ठाकरेंची जितकी गरज आहे तितकीच राज ठाकरेंचीही आहे. एक्सपोर्ट्सवरनं पुढची प्रतिक्रिया विनोद मुंढे यांची आहे. राज आणि उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्र आल्याचं चित्र अजून स्पष्ट झालेलं नाही. दोघे एकत्र जरी आले तरी महाविकास आघाडीतील घटक नसतील. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आनंद यांची आहे. लोकशाहीसाठी देशप्रेमी नेते विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी एकत्र येणं गरजेचं आहे. युट्यूबवरनं रज्ञेश यांची प्रतिक्रिया आहे. शिवसेना ठाकरे हा बुडालेला पक्ष आहे. त्यांचा राज ठाकरे रूपी काडीचा आधार मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया आहे प्रसाद माने यांची. राज ठाकरेंना सुद्धा महाविकास आघाडीची गरज आहे. पालिका निवडणुकीमध्ये भाजपसोबत जाऊन काही फायदा नाही. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया निलेश कावडे यांची आहे. परप्रांतीय झुंडशाही आणि देशविघातक परधर्मीयांची बोटचेपी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसबरोबर राज ठाकरे युती करणार नाहीत. फेसबुकवरनं मिलिंद देशपांडे म्हणतात, मोदी सत्तेत आल्यामुळे या सर्वांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकमेकांची गरज आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया उल्हास राऊत यांची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आघाडी आणि युतीचा काहीच उपयोग होत नाही. 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी कळेल कोणाला फायदा होत होते. इन्स्टाग्रामवरनं कल्पेश म्हणतायत, काळाची गरज आहे. देशद्रोही लोकांकडून महाराष्ट्र वाचवण्याची गरज आहे. तर याच महत्त्वाच्या